2026 ला आज इथे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ आज सर्व मिळून आम्ही इथे मोर्चा काढलाय। कारण काही लोकांचे 2 महिन्यापासून 3 महिन्यापासून संजय गांधीचे पैसे नाही आले। तर मला फडणवीस साहेबांना हे विचारायचे आहे की सर, जेव्हा तुमची जे दिव्यांग कार्य पोर्टल योजना यायची होती तर त्याच्या आधी काय दिव्यांगांचे पैसे येत नाही होते का? त्याच्या आधी दिव्यांगांचे पैसे बरोबर येत नाही होते का? जेव्हा 600 रुपये होते तेव्हाही बरोबर रेग्युलर महिन्याला पैसे येत होते। 1500 रुपये आले तेव्हाही रेग्युलर महिन्याला पैसे येत होते। तुम्ही 10 महिन्याला 1 महिन्याला पैसे पाठवून 10 महिन्याला काम आहे, तुम्ही केवायसी करा, हे करा। आधी वर्षातून आम्ही तहसील कार्यालयामध्ये 1 वर्ष फक्त आम्ही केवायसी करत होतो, पण इथे आम्हाला आमच्या दिव्यांग लोकांना इथे महिन्यातून वर्षातून 1000 वेळा 100 वेळा आम्हाला केवायसी करायला लागून राहिली। 10 वेळा 100 वेळा एका वर्षात 100 चक्रा मारून राहिलो। तर मला फडणवीस साहेबांना हे विचारायचे आहे की फक्त दिव्यांग लोकांना फक्त योजनेच्या भरोश्यावर लोक फक्त काय जगणार आहेत का? फक्त योजनांच्या भरोश्यावर दिव्यांगांना तुम्ही दिव्यांगांना फक्त ब्लाइंड लोकांना फक्त योजनेतून फक्त लोकांना मारणार आहात का? त्यांना रोजगार लागत नाही का? त्यांना पोटपाणी नाही आहे का? की त्यांना पोटपाणी नाही आहेत का? मला हे विचारायचं आहे। तुम्ही सर्व लोकांना तुम्ही बरेच योजना येता, सर्वांना इरिक्षा येता, कोणाला काही देता, कोणाला काही देता, मग दिव्यांगी लोक फक्त 250 रुपये फक्त भिकावून जगणार आहेत का? कोणी किराणा राहतात, कोणी काजल राहतात, कोणाकडे आणीवरता खायला पैसे करत नाही वेळेवर। ते लोक विचार रोजगाराची बेरोजगाराची भटकून रोजगारसाठी ते लोक, मग अशा वेळेस तुम्ही काय करता? या सरकारचे करायचे काय? या सरकारचे करायचे काय? मला फक्त एवढंच म्हणायचे आहे की दिव्यांगांना तुम्ही रोजगार द्या, ह्या योजना तुम्ही बंद करून द्या। फक्त योजनेच्या भरोश्यावर जर लोक जगायचे असतील तर डायरेक्ट मारून टाका ना। मग असं मारण्यापेक्षा काय ठेवला योजना देऊ? आज आम्ही इथे पेपर द्यायला जातो, आमचे पेपर निघत नाही। इथं पेपरासाठी आम्हाला पैसे द्यावे लागतात, त्याचा आम्हाला खायला पैसे दूरची गोष्ट, आम्ही पेपरचे पैसे कुठून भरणार? तुम्हाला एवढंच म्हणायचं फडणवीस साहेबांना की सर, तुम्ही आम्हाला योजना नको द्या, पण कमीत कमी निदान आम्हाला आम्ही पोटापुरतं कमवू शकू, आपला परिवार चालू शकू, एवढा आम्हाला रोजगार तर मिळून द्या। बस राष्ट्रीय दृष्टीहीन संघांच्या एवढं म्हणून माझ्या शब्दाला विराम देतो। धन्यवाद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर आपल्याकडे यावरती कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ह्या दिव्यांग पेन्शन, निराधार पेन्शन हे लवकरात लवकर टाकण्यात यावे। तर मी हेच विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना किंवा मग उपमुख्यमंत्री साहेबांना आणि आपले माननीय श्री नितीनजी गडकरी साहेबांना हेच विनंती राहील की लवकरात लवकर लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे निराधार पेन्शन योजना जमा करण्यात यावी। राष्ट्रीय दृष्टीहीन संघांचा विजय, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा विजय, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा विजय, दृष्टीहीन संघाचा विजय। भीक नको, दया नको, संधी हवी, संधी केवळ आम्हाला संधी हवी आहे। आम्हाला भीक नको, दया नको, आम्हाला केवळ जे संजय गांधी निराधार पेन्शन आहे ते थांबली आहे 2 महिन्यापासून, ते खरं म्हणजे लवकरात लवकर आमच्या दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे आणि जे स्वयंरोजगार करतात आहे, जे स्टॉल लावून रस्त्यावरती फुटपाथवरती मध्ये जे स्वयंरोजगार करत आहे त्यांना त्रास देण्यात येत आहे, त्यांचा स्टॉल उचलून घेऊन जात आहे। तर अशांना न्याय मिळाला पाहिजे। तर हेच माझी विनंती राहील जे महाराष्ट्र
रोजगार करणारे दिव्यांग जे आमचे बंधू आहे, अंध बंधू भगिनी, त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि लवकरात लवकर मिळाला पाहिजे, त्वरित मिळाला पाहिजे, हेच आमची विनंती. तर पुन्हा एकदा आपण सगळे म्हणू, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा विजय, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा विजय, राष्ट्रीय दृष्टीहीन संघाचा विजय. दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, दिव्यांगाला न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. महाराष्ट्र सरकार हुर्रे, महाराष्ट्र सरकार. अरे दिव्यांगाला न्याय, दिव्यांगाला न्याय. असं कसं देत नाही, असं कसं देत नाही. संजय गांधी निराधार निधीचा लाभ लवकर, संजय गांधी निराधार निधीचा लाभ लवकर. अरे बेरोजगारांना न्याय, बेरोजगारांना न्याय. संजय गांधी निराधार निधीचा लाभ लवकर. राष्ट्रदूत संघाचा, राष्ट्रदूत संघाचा. असं कसं देते, असे मायबाप काय कामाचे. अरे असे मायबाप काय कामाचे. महाराष्ट्र सरकार जागे व्हा, जागे व्हा. अरे जागे व्हा, जागे व्हा, जागे व्हा. अरे जागे व्हा, जागे व्हा.